हाय हॅलो फ्रेंड्स, मी कांचन. माझ्या कांचन स्टिचक्राफ्ट या चॅनलवरचं तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. मी आज तुम्हाला साडीला एकदम व्यवस्थित पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने गोंडे कसे लावायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे. आजकाल साडीला गोंडे लावायचा खूप ट्रेंड चालू आहे, कारण गोंडे लावल्यानंतर साडीचा लुक आणि साडी घातल्यानंतर आपलाही लुक खूप रिच दिसतो. त्यामुळे साडीला गोंडे लावल्यानंतर साडी ही खूप छान दिसते. त्यामुळे आपल्याला साडीला गोंडे कसं लावायचं ते मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने सांगणार आहे. त्यासाठी आपल्याला सिल्क धागा लागणार आहे. मी इथे 2 प्रकारचे धागे घेतलेले आहे. सिल्क थ्रेड आहे एक मी माझ्या साडीच्या मॅचिंग कलरचा घेतलेला आहे आणि एक व्हाईट कलरचा घेतलेला, कारण माझ्या साडीमध्ये एक व्हाईट कलरच्या अशा डिझाईन वगैरे आहे. त्यामुळे मी 2 कलरचे गोंडे लावणार आहे. तुम्हाला एक कलरचाही गोंडे लावायचा असेल तर एका कलरचेही तुम्ही गोंडे लावू शकता. आज मी वेगळ्या पद्धतीने एक युनिक डिझाईनचे गोंडे तुम्हाला शिकवणार आहे. बघा तर मग मी त्यासाठी एक व्हाईट थ्रेड, एक साडीचा कलरचा थ्रेड, एक आपल्याला अशा आता हे थ्रेड जे आहे ना, आणि त्यासाठी मी थोडेसे बीड्स पण लावणार आहे. त्यासाठी मी बीड्स पण घेतलेले आहे आणि आपल्याला एक छोटीची सुई लागणार आहे. त्याच्यामध्ये मी जरीचा दोरा हा ओवून घेतलेला आहे. आता हा थ्रेड जो आहे ना, तो आपल्याला एखाद्या पुठ्ठ्याला वगैरे असं गुंडाळून घ्यायचा आहे. मी तो एका ह्या अशा येलो कलरच्या पुठ्ठ्याला मी असा 100 वेळा गुंडाळून घेतलेला आहे. असं 100 वेळा गुंडाळून घेऊन अशा प्रकारे मी कट करून घेतलेला आहे. आता आपण या साडीला एक होल करणार आहोत. मी इथं असे इंची टेपनं मी माप घेऊन एक असे मार्क करून घेतलेले आहे आणि आता ते मी पेन्सिल आहे ना, त्या पेन्सिलनं मी होल करून घेणार आहे. एक होल करून घेतलं ना, म्हणजे ते आपले धागे इकडे तिकडे सुटणार नाहीत आणि व्यवस्थित असे त्या होलमध्ये जातील. अशा एवढ्या आपले जेवढे धागे आहेत ना, तेवढा मोठा हा होल करून घ्यायचा आहे. तो होल करून घेतले ना, म्हणजे आपले धागे व्यवस्थित आतमध्ये जातील आणि या साईडनं बाहेर निघतील. बघा तर मी कशा पद्धतीने घालत आहे. त्या पद्धतीने एकदम हळू आणि सावकाश पद्धतीने सगळे दोरे एकसाथ बाहेर निघतील. अशा पद्धतीने आपण हे दोऱ्याचा झुपका हा त्या आतमध्ये घालून व्यवस्थित असे एकदम फिनिशिंगमध्ये दोरा इकडे तिकडे होणार नाही आणि एकदम सरळ असे बघा मी कसे घालून घेतले ना, त्या पद्धतीने एकदम घालून घ्यायचे आहे. आता काय करणार आहे, अशी डिझाईन करून मी साध्या सुईमध्ये जो जरीचा दोरा ओवून घेतला होता ना, त्याने हे असं नॉट घालून पॅक करणार आहे. एकदम व्यवस्थित असं फिनिशिंगमध्ये पॅक करून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्या गोंडा हा खूप सुंदर दिसेल आणि जरीचा दोऱ्यामुळे त्या गोंड्याला खूप छान सुंदर असं लुक येईल आणि तो दोरा कितीही आपण धुतला तरी निघणार नाही आणि साडी खराब झाली तरी गोंडे निघणार नाहीत. अशा पद्धतीने पॅक होऊन जातो. त्यामुळे जरीचा दोरा यूज करायचा. असे एकदम सावकाशाने असे नॉट लावून घ्यायचे आहेत. आता मी तिथं छोटासा एक बीड्स पण लावून घेणार आहे. बघा तर मग अशा पद्धतीने तुम्हाला बीड्स लावायचे असेल बीड्स लावू शकता, नाही लावायचे असेल तर तुम्ही सिम्पली ठेवू शकता, कारण बीड्स लावले तर एकदम छान दिसून जातो. मी छोटासा बीड्स घेतलेला आहे, त्यामध्ये पण खूप अलग अलग प्रकारचे बीड्स येतात, पण मी छोटा बीड्स वापरलेला आहे. अशा पद्धतीने बीड्स लावून आपण पूर्ण नॉट हे पॅक करून घ्यायचे आहे. म्हणजे आपले बीड्स पण निघणार नाहीत आणि आपला गोंडाही सुटलेला जाणार नाही. या पद्धतीने आपण हे बीड्स तयार करून घेणार आहोत. अशा एकदम व्यवस्थित आणि सावकाश पद्धतीने बीड्स तयार करून घेऊन असे व्यवस्थित असे एकसारखे खालून दोरा करून त्याला आपण आता कट करून घेणार आहे. आपल्याला जेवढ्या इंचाचे आपल्याला पाहिजे आहेत ना गोंडा, तेवढ्या इंचाचे आपण व्यवस्थित असे कट करून घेणार आहोत. बघा तर मग किती छान दिसतो आहे. आता मी दुसऱ्या कलरचाही तुम्हाला गोंडा तयार करून दाखवणार आहे, ब्ल्यू कलरचा. एखादा तुम्हाला बघताना थोडासा हे वाटला असेल तर दुसरा करताना तुम्हाला व्यवस्थित एकदम तुमच्या डोक्यामध्ये बसून जाईल. त्यामुळे मी अजून एक तुम्हाला गोंडा कसा तयार करायचा तेही दाखवणार आहे. बघा तर मग त्याचाही असेच 100 पद्धतीने असं राऊंड करून पुठ्ठ्याला त्याचे कट करून घ्यायचे आहेत आणि त्यालाही असंच होल करून त्याच्यामध्ये घालून त्याला असं नॉटने पॅक करायचं आहे. बघा यालाही मी असं नॉटने पॅक करून घेते, म्हणजे आपला गोंडा हा सुटला जाणार नाही आणि व्यवस्थित असा पॅक होऊन जाईल. एकदम फिनिशिंगमध्ये एक बीड्स वगैरे लावून सगळं असं जरीचा दोरा यूज करून मी हा बीड्स लावून पॅक करून घेतलेला आहे. बघा तर मग अशा पद्धतीने आपले साडीचे गोंडे हे खूप छान दिसणार आहेत आणि तोही त्या एक समान उंचीचे गोंडे तयार करून
कट करायचे, म्हणजे आपले गोंडे एकसारखे असले का खूप छान दिसतात आणि साडीच्या प्लेट्स वगैरे घातले ना ते गोंडे खूप मस्त दिसून जातात. त्यामुळे ना गोंड्याची साईज एक समान ठेवायची आणि मस्त एकदम फिनिशिंगमध्ये कट करून घ्यायचं. बघा तर मग किती छान दिसतात. अशा प्रकारे मी पूर्ण साडीला गोंडे लावून घेणार आहे. एकदम फिनिशिंगमध्ये. बघा तुम्हाला कसे वाटतात. एक युनिक पद्धतीचे गोंडे आहेत. तुम्हाला थोडंसं जवळून दाखवते मी, म्हणजे तुमचे गोंडे कशा प्रकारे केलेलं आहे ते तुम्हाला दिसून जाईल. अशा पद्धतीने मी पूर्ण साडीला गोंडे लावून घेतलेले आहे. आपल्या साडीत बघा किती छान दिसतात ना. असे युनिक पद्धतीचे गोंडे हे आता तुम्हाला बघायला भेटणार आहेत. एकदम फिनिशिंगमध्ये पूर्ण गोंडे मी लावून घेतलेले आहेत. अशा पद्धतीने तुम्ही गोंडे लावू शकता आणि तुमच्या साडीचा लुक हा रिच करू शकता. चला तर बाय.